अंमली पदार्थ तयार करण्याचा कारखाना वागळे गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलिसांनी उत्तराखंड येथे जाऊन उद्ध्वस्त केला आहे। तसंच नेपाळ येथून पळून जाणाऱ्या आरोपीला पोलिसांनी बेड्या देखील ठोकल्या आहेत। ओम गुप्ता उर्फ मोनू भीम यादव आणि अमरकुमार कोहली असे उत्तराखंड येथे अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावं आहेत। कासारवळली पोलीस ठाण्याच्या अंतर्गत पोलिसांनी 11 ग्रॅम एमडी विकणाऱ्या विशाल सिंह आणि मल्लेश शेवला या 2 जणांना 1 जून 2025ला अटक केली होती। त्यांनी दिलेल्या माहितीवरून वागळे गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तराखंड येथील ड्रग्जचा व्यापार करणाऱ्या आरोपीचा शोध घेतला आणि उत्तराखंड येथील मेळतोडा गाव येथे सापळा रचून पाळत ठेवली होती। तपासादरम्यान येथे एमडी अंमली पदार्थ बनवले जात असल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं। पोलिसांनी छापा मारून 18,54,000 रुपये किमतीचे रसायन आणि यंत्रणा जप्त केली आहे। परंतु ड्रग करणारे 3 आरोपी ओम गुप्ता, भीम यादव आणि अमरकुमार कोहली हे तिघही उत्तर प्रदेशमार्गे नेपाळ येथे पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी गिर जिल्ह्यातील पालिया पोलिसांच्या मदतीने त्याचा पाठलाग करून त्याला जेरबंद केले, अशी माहिती पोलिसांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे। या आरोपीकडून पळून जाण्यासाठी वापरलेली गाडी आणि इतर साहित्य असा 30,99,000 रुपये किमतीचा ऐवज पोलिसांनी जप्त केल्याची माहिती दिली आहे। ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक सलील भोसले, पोलीस निरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक भूषण शिंदे, पल्लवी ढगे पाटील, शरद पाटील, पोलीस उपनिरीक्षक तुषार माने, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक चौधरी, पोलीस हवालदार शिंदे, कारले, निकम, रावते, ठाणेकर, यादव यांच्या पथकाने केली आहे। गुन्हे शाखा घटक 5चे पोलीस निरीक्षक सलील भोसले आणि त्यांच्या टीमने 1 जून रोजी पोलीस स्टेशन कासारवळीच्या हद्दीमध्ये 10 ग्रॅम एमडी जप्त केला होता। त्या अनुषंगाने गुन्ह्यामध्ये 2 आरोपी अटक केले होते, विशाल सिंग आणि दुसरा मल्लेश येवला। सदरच्या गुन्ह्यामध्ये एमडी हा जो अंमली पदार्थ आहे तो उत्तराखंड येथून घेऊन आल्याचं किंवा तिथून त्याने आणल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालं। त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे ACP शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनामध्ये घटक 5चे पोलीस निरीक्षक सलील भोसले यांनी पोलीस निरीक्षक नितीन पाटील, API भूषण शिंदे, API शरद पाटील, API पल्लवी ढगे आणि PSI माने आणि त्यांच्या टीमला उत्तराखंड इथं रवाना केलं। उत्तराखंड पिथौरगड या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने आपण एमडी बनवण्याच्या कारखान्यावर छापा टाकला। त्या ठिकाणी एमडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य, त्याचबरोबर केमिकल, मशीन असं सर्व तिथं साहित्य छापा कारवाईमध्ये जप्त केलं। तिथं एकंदरीत 18 लाखाचा मुद्देमाल आपण त्या ठिकाणी जप्त केला। त्या कारखान्यामध्ये जे एमडी बनवणारे इतर आरोपी होते, या गुन्ह्यामध्ये जे आरोपी होते 3, ते आरोपी उत्तर प्रदेश या ठिकाणी पळून गेल्याचं तिथं निष्पन्न झालं। त्या अनुषंगाने PSI माने आणि त्यांच्या टीमनं पाठलाग करून उत्तर प्रदेश खिरी जिल्ह्यामध्ये त्या 3 आरोपींना अटक केलं। त्याच्यामध्ये ओम गुप्ता, भीम यादव आणि अमरकुमार कोहली असे 3 आरोपींना आपण नेपाळ बॉर्डरवरून अटक केली। तर या एकंदरीत गुन्ह्यामध्ये आतापर्यंत 5 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे। मुख्य जे सुरुवातीचे आरोपी आहेत 2, विशाल सिंग आणि मल्लेश येवला, हे सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत। त्यानंतर 3 जे आरोपी उत्तर प्रदेश नेपाळ बॉर्डरवरून आपण अटक केले त्यांना मान्य न्यायालयाने 5 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे। या गुन्ह्यामध्ये अद्यापपर्यंत एकूण 30 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे।